नमस्कार मंडळी, कशा आहात? आशा करते मस्त असाल. आज किती 8-10 दिवस झाले असतील साय साचून ठेवलेली. त्याचं तूप बनवायला घेतलं आहे. मिक्सरचा भांडा घेतला मोठावाला. त्याच्यामध्ये ती अर्धी साय डब्यातली टाकली. थोडासा 1 ग्लास पाणी टाकला आणि मिक्सर लावला. थोडा बंद, चालू, बंद, चालू असं करायचा. 1-2 मिनटं करायचा. वाटलंच लय जड असा ते भांड्यामध्ये आहे, तर मग थोडं परत पाणी टाकायचं. मग थोडा सगळा तो साय असते ना, ते डायरेक्ट गोलावून वरच येते भांड्याच्या. मग समज तो आपल्याला का झाला आहे तूप म्हणजे तो लोण्याचा गोळा. मग तो बघा असा होतो. सायचं हे आहे ना, पाणी पूर्ण खालीच राहतो आणि असा गोळा आहे ना, तो वर येतो. मग थोडं पाणी टाकून घेतला आणि एक मोठा घमेला घेतला स्टीलचा. त्याच्यामध्ये तो मिक्सरमधला ठेवून घेतला टाकून. त्याच्यात परत एकदा मिक्सर लावून घेतला. एवढा झाला आहे आमचा. 8-10 दिवस झाले एवढी साय झालेली. आम्ही शिव पितो, मग आम्ही 70चाच 1 लिटर आणतो रोज दूध. आता हाताने पाण्यामध्ये धुवून घ्यायचा 2-3 वेळा. हाताने पूर्ण असा गोळा करून घ्यायचा. तो आपोआप गोळा होतो, फक्त आपण हात लावून असं हे करायचा. 2 वेळेला धुवून घेतला मी म्हणून एवढं स्वच्छ पाणी झालं आता. झालं आता स्वच्छ एकदम मस्त पातेली घ्यायची. धुवून घ्यायला म्हणजे कसं हातबीत जाम मागतात. झाला आता गोळा. आता पातेली घ्यायची चांगली. दुधाची घेतली तरी चालेल, आमची दुधाचीच आहे. आणि मग गरम करत ठेवायचा. गरम करत ठेवल्यावर गॅसच्या जवळ थांबायचा नाही. 5-10 मिनटं लागतात. 10-15 मिनटं तर लागतातच स्लो गॅसवर. तोपर्यंत मी कपडे ठेवून झालं माझं. परत बघितलं येऊन तर काय नाही, थोडा वेळ होता. जेव्हा तूप होतो ना, तेव्हा आपल्याला समजतो ती खाली हे असते ना पाणी तो खालीच राहतो आणि तूप येतो वर राहतो. नंतर खालचं पाणी तो आटून जातो पूर्ण आणि तूपच राहतो वरती. तेव्हा आपल्याला समजतो. मग मी सगळं झाडून मारून घेतलं घरातलं. पायरी राहिलेली पायरी पण झाडू मारून घेतली. बाकीचे कामं पण होतात. मग गॅसवर ठेवल्या होती तर काही थांबायची गरज नाही लागत आपल्याला. पायरी झाडून घेतली, सगळं आवरून घेतला, कपडे ठेवून घेतले. तोपर्यंत मग नंतर झाला होता तो तूप. गॅसवर ठेवला का स्लो का मग तो एकदम स्लो गॅसवर ठेवायचा, नाही तर फटफट असा वाजतो ना, मग उडतो तो तूप सगळीकडं. झाला तूप. झाला आता. डबल गाळणी असते ना, तिच्यामध्ये गाळून घेतला. चला मग बाय.